कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी 7 मेला मतदान प्रक्रिया पार पडली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 19,42,275 इतकी मतदार संख्या होती। या मतदारसंघामध्ये 2,156 मतदान केंद्रांवर 71.59% मतदान झालं होतं। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 18,18,396 इतकी मतदार संख्या होती। या मतदारसंघात 1,830 मतदान केंद्रांवर 71.36% मतदान झालं होतं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण 71.98% मतदान झालं असून कोल्हापूर जिल्हा मतदानामध्ये राज्यात आघाडीवर राहिलाय अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यापैकी 21 उमेदवारांची 4,37,500 रुपये इतकी अनामत रक्कम जप्त होणार आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 27 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। त्यापैकी 25 उमेदवारांची 7,75,000 रुपये इतकी अनामत रक्कम जप्त होणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। 47 कोल्हापूर मतदारसंघामध्ये 19,42,725 मतदारांपैकी 13,87,343 प्लस 5,983 नोटा एवढ्या मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घेतला। 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये 18,18,396 मतदारांपैकी जवळपास 12,95,000 मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला। 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 23 उमेदवार उभे होते। यापैकी ज्यांना 1/6 मतं मिळालेली नाहीत असे साधारणतः 21 उमेदवार होतील की ज्यांचं अनामत रक्कम जप्त होईल। आणि 48 हातकणंगले मतदारसंघामध्ये एकूण 27 उमेदवार होते। 1/6 पेक्षा कमी मतं मिळालेले साधारणतः 25 उमेदवार आहेत की ज्यांची अनामत रक्कम जप्त होईल आणि याची माहिती जेव्हा लेखी पत्राद्वारे येईल तेव्हा आपल्या सर्वांना दिली जाईल। आज सायंकाळी 6 वाजता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली आहे। मात्र निवडणूक आयोगाकडून लेखी पत्र आल्यानंतरच ही आचारसंहिता पूर्णपणे संपेल। आयोगाकडून लेखी पत्र आल्यानंतर जिल्ह्यातील 2 नवनियुक्त खासदारांसोबत विकास कामांबाबतचे निर्णय घेतले जातील असं त्यांनी सांगितलं। निवडणुकीची प्रक्रिया राबवण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। पोलीस दलानंही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी योग्य नियोजन केल्याचं त्यांनी सांगितलं। पंचगंगा नदीच्या प्रदूषणाबाबत जिल्ह्यातील महानगरपालिका, ग्रामपंचायती आणि औद्योगिक वसाहतींशी संपर्क साधून नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। अलमट्टी धरणातील पाणी पातळी योग्य ठेवण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी दर 15 दिवसांनी बैठक घेऊन नियोजन केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यासह जवळच्या कर्नाटक राज्यामध्ये अवैध गर्भपाताची प्रकरणं उघड होत आहेत। ही बाब गंभीर असून असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं।